ओके, तर पहिला टॉपिक टाकून घ्या, ऍटम म्हणजे काय राहतं. पहिलं टायटल घ्या, ऍटम. नॉर्मली ऍटमला असं बोललं जातं की तुम्ही जे एलिमेंट्स बघता, एलिमेंटचं स्मॉलेस्ट युनिट जे असतं त्याला ऍटम बोलतात. कोणताही एलिमेंट घ्या, त्याचं एकदम स्मॉलेस्ट युनिट जे असतं ना, तो म्हणजे ऍटम असतो. आता ऍटमचं काम काय असतं, तर त्या एलिमेंट मध्ये जे काही केमिकल प्रॉपर्टी असतील त्याला सस्टेन करून ठेवायचं काम ऍटमचं असतं. आता ऍटम बघा, एक एलिमेंट आहे, एलिमेंट मध्ये भरपूर छोटे छोटे ऍटम्स असतील, त्यातला मी एक ऍटम घेतला, तर ऍटमचं स्ट्रक्चर जे आहे ना त्याच्यावरती भरपूर डिबेट झाले. भरपूर सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे त्याचं म्हणजे ऍटम कसं दिसतं, काय राहतं, याचं स्ट्रक्चर बद्दल भरपूर ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. त्यापैकी आपण क्लोजेस्ट ऍटमचे जे डिझाईन असते ते म्हणजे काय असते, तर नॉर्मली एक न्यूक्लियस राहतो. ओके, हा न्यूक्लियस जो असतो याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. तर लक्षात ठेवा, ह्या न्यूक्लियसच्या मध्ये भरपूर असे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स असतात. ओके, म्हणजे हा जर मी पकडला, हा पी आणि एन. आता पी म्हणजे नोटेशन माझं आहे प्रोटॉन, एन म्हणजे काय आहे, न्यूट्रॉन्स. आणि त्याच्या साईडला जे असतं इथं थोडस डॉटेड न तुम्ही सर्कल दाखवता, ह्याला बोलतात ऑर्बिट. ऑर्बिट मध्ये असतात जे रिव्हॉल्व करतात ते म्हणजे काय असतात, इलेक्ट्रॉन. सिंपल, आता तुम्ही अर्थ आणि सनचे डायग्राम बघितले असेल बघा, हा सेंटरला जर सन असेल तर ही अर्थ ऍझ्युम करा, त्या केसमध्ये अर्थ कशी रिव्हॉल्व करते, सेम त्या पॅटर्न मध्ये इथं पण तुमचं स्ट्रक्चर दिसून येतं. हा जो आहे सेंटरला, ह्याला न्यूक्लियस बोलायचं. न्यूक्लियस मध्ये काय काय राहतं, तर सिम्पली एक प्रोटॉन एक असतात आणि दुसरं न्यूट्रॉन एक असतात. आता न्यूक्लियसच्या साईडला हे जे सेल दिसते इथं काही नाही, व्हॅक्युम आहे नॉर्मली, आणि त्याच्या आसपास जे तुम्ही ड्रॉ करता त्याला ऑर्बिट किंवा शेल किंवा एनर्जी लेवल बोललं जातं. काय बोलतात, ऑर्बिट, शेल किंवा एनर्जी लेवल. आता यामध्ये काय होतं, प्रोटॉन जो असतो, प्रोटॉनला नॉर्मली तुम्ही बोलता की पॉझिटिव्ह चार्ज असतात. प्रोटॉनला कोणता चार्ज असतात, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन जो असतात त्या न्यूट्रॉन मध्ये नो चार्ज म्हणजे कोणताच चार्ज नसतो. आणि जो इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्जेस असतात. ह्या सगळ्या स्ट्रक्चर पासून तुमचं काय बनतो, ऍटम. ऍटम कसा बनतो लक्षात आलं, सिंपल आहे. आता हे जे ऍटम असतात कुठे प्रेझेंट असतात, इलेमेंट मध्ये. जे आसपास तुमचे जे एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटच्या आत काय असतात, ऍटम्स असतात. आता ह्या ऍटम्स मध्ये तीन मेजर कॉम्पोनंट म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे, तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन वरती कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन वरती नो चार्ज आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज. ह्याच्या स्ट्रक्चरलाच मिळून बोलतं ऍटम. ऍटम लक्षात आलं, सिंपल. ओके, तर याची सिम्पली डेफिनेशन किंवा टर्म्स कशी लिहू शकता, ऍटम इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ इलेमेंट. हे पॉइंट लक्षात ठेवा, इलेमेंटचा तो सगळ्यात छोटासा एक पार्ट किंवा स्मॉलेस्ट युनिट राहतो ऍटम. आता हे जे ऍटम्स असतात त्याचं काम काय असतं, तर नॉर्मली केमिकल प्रॉपर्टीज जी असतात, एलिमेंटचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज असतात आणि जे काही रिएक्शन होतात बघा, एखाद्या ऍटमच्या ह्याचे एलिमेंट लूज करणे, एखाद्या त्या गोष्टीमध्ये याचा मेजर रोल येतो. तर लक्षात ठेवा, ऍटम जो आहे, ऍटमचं मेनली हे काम आहे की केमिकल जेवढ्या काही रिएक्शन होतात किंवा केमिकल प्रॉपर्टी पर्टिक्युलरली त्या एलिमेंटच्या, त्याला होल्ड ठेवायचं काम करतं. लक्षात आलं, सस्टेन केमिकल प्रॉपर्टी, हा एक पॉइंट लक्षात असू द्या. कुणाच्या केमिकल प्रॉपर्टी, एलिमेंटच्या. ओके, ऍटम काय करतात, तर सिम्पली केमिकल प्रॉपर्टीला पण तुम्ही सस्टेन करून ठेवतं आणि पॅरलली हा जो असतो तो एक एलिमेंटचा, नॉर्मली एलिमेंटचा एक छोटासा युनिट राहतो. ऍटम मध्ये हे तीन मेजर कॉम्पोनंट, एक तर ऍटम कन्सिस्ट बोला, त्याच्यामध्ये पहिल्या प्रोटॉन, ज्याच्यावरती कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन, ज्याच्यावरती नो चार्ज. आणि थर्ड वन कोणता असतो, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज असतो,
निगेटिव्ह चार्ज. ह्या गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या ऍटम मधलं लक्षात ठेवा. जर ऍटम तुम्हाला समजला असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण हा जो ऍटम आहे ह्याच्या आसपास जे मी डॉटेड दाखवलेला आहे जो की इलेक्ट्रॉन जो तुमचा पाथ फॉलो करेल ऍटमच्या केसमध्ये, मी साईडला अॅनिमेटेड एक डायग्राम पण दाखवतो. त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली मला काय सांगायचंय. ज्यावेळेस न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसच्या अराउंड ज्यावेळेस तुमचा एलिमेंट रोटेट करतो त्यावेळेस त्या एलिमेंटची जे काही डॉटेड तुम्ही पाथ दाखवता त्याला तुम्ही ऑर्बिट बोलता. ह्याला काय बोलायचं, ही डॉटेड लाईन दाखवली त्याला ऑर्बिट किंवा शेल किंवा एनर्जी लेवल हे असे वर्ड आहेत. ओके, ऑर्बिट बोला, त्याला शेल बोला किंवा एनर्जी लेवल. म्हणजे ज्यावेळेस ऍटम मध्ये आसपास ज्यावेळेस तुमचा एलिमेंट ऍटमचा जो न्यूक्लियस आहे त्याच्या आसपास जो एलिमेंट किंवा इलेक्ट्रॉन जो आहे तुमचा जो वेळेस मूव्ह करत असेल त्यावेळेस तो ज्या डॉटेड किंवा जो पाथ फॉलो करतो त्याला तुम्ही काय बोलता, शेल किंवा ऑर्बिट. आता ऑर्बिट किती ड्रॉ करतात, आता लेट सपोज हा एलिमेंट ह्या ज्या ऑर्बिट मध्ये किती एलिमेंट मॅक्झिमम किंवा किती कॅपॅसिटी असते हे तुम्हाला सांगतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे कोणताही ऍटम ज्यावेळेस तुम्हाला स्टडी करायचा असेल त्यावेळेस त्याचा ऍटॉमिक नंबर जर मला माहिती असेल तर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डायग्राम सहज ड्रॉ करू शकतो. म्हणजे आता जर मला ऍटमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डायग्राम ड्रॉ करायची असेल तर मला सगळ्यात बेसिक गोष्ट काय माहिती आहे असायला हवी तर ऍटॉमिक नंबर. जर मला कोणत्याही ऍटमचा ऍटॉमिक नंबर माहित झाला तर त्या केसमध्ये मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला ऍटॉमिक नंबर माहित असायला हवा. कोणती गोष्ट, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर जर ऍटॉमिक नंबर माहिती असेल ना तर त्या केसमध्ये ऍटॉमिक नंबर जर तुम्हाला माहिती असेल ना तर त्या केसमध्ये तुम्ही आरामसे कोणत्याही ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करू शकता. आता ऍटॉमिक नंबर काय असतो तर सिंपल, जर तुमचा न्यूक्लियस मध्ये जे काही प्रोटॉनची व्हॅल्यू असेल, समजा हा एक न्यूक्लियस आहे, इथे एक प्रोटॉन आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, प्रोटॉनची क्वांटिटी जी काय असेल किंवा काउंट जो असेल तो तुमचा ऍटॉमिक नंबर असतो. लक्षात राहील, प्रोटॉन जेवढे आहेत एखाद्या हा जे ऍटम आहे या ऍटम मध्ये प्रोटॉनची व्हॅल्यू किती ते तुम्हाला कोण सांगतं, ऍटॉमिक नंबर. आणि पर्टिक्युलर ऍटमचा पर्टिक्युलर ऍटॉमिक नंबर असतो. ओके, म्हणजे वेगवेगळ्या ऍटम साठी वेगवेगळा ऍटॉमिक नंबर प्रेझेंट राहतो. जसे की आता समजा ह्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं इथे 5 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 5. तर त्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की ह्या ऍटम साठी ऍटॉमिक नंबर किती आला, 5. ओके, म्हणजे याची सिंपल डेफिनेशन काय बोलू शकता, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट, number of proton present in atom is known as atomic number, is known as atomic number. लक्षात आलं, म्हणजे कोणत्याही ऍटम मध्ये जे काही प्रेझेंट प्रोटॉन्स असतील त्यांना तुम्ही सिंपल काय बोलू शकता, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर जे आहे, ऍटॉमिक नंबर त्याचं नोटेशन झेड म्हणून दाखवलं जातं. जर मला ऍटॉमिक नंबर माहित असेल कोणत्याही केसमध्ये तर मी आरामसे त्या केसमध्ये तुम्हाला अल्टिमेटली प्रोटॉन किंवा तुमचे जे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते फाइंड करू शकतो.